अरे अरे पागल कोपऱ्यात घुसते. गेली गेली. सकाळी सकाळी बघा कबूतर चिमणी मस्त बाहेर आलेले बरं खाली. आणि पप्पांनी गाडी धुतली, खूपच जास्त घाण झालेली होती. धुतली तर थोडी स्वच्छ दिसते, पण परत आले का तसंच होऊन जाईल ती गाडी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी आज ब्लॉग सुरू केला आहे मी. पाऊस काही जात नाही, चालू आहे बारीक 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 बारीक. चिमण्यांचा आवाज सकाळी सकाळी मस्त वाटतो, चिव 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 चिव. कबूतर असतात मस्त सकाळी सकाळी खाली. काय काही शोधून खातात, किडे जे पण आहेत ते. गेले एक उडून, अरे सगळे गेले. लई बोर केले या पावसाने. सारखं मस्त किचकिच करून टाकलेलं आहे. रिमझिम 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 सुरूच आहे. बघ कसे दिसत आहे. नुसतं पाणी गच्चीवर पाणी भरून जात असेल ना, तर पूर्ण खाली पाणी पाणी पाणी. नुसतं घरात राहतं, बोर होऊन गेले माणूस. रिमझिम रिमझिम सारखं चालू आहे, सारखा पाऊस चालू आहे. काहीच लय बरं होतं खरं का. घरात राहून राहून किती घरात राहणार आहे. देखो ना कितनी बारिश हो रही है. तर बघा ना बापरे. इथं आता कपड्यावर सांगतो, खिडकीवर कपडे टाकते ना, तरी पण हे सगळं पाणी इथं टाकायचे. कपडे कुठं पडशील ग. आणि पण वरती चढली बघ. कपडे टाकायचे कुठं बरं. हां ना ग पिलू, समजत नाही मला कुठं टाकायचे कपडे. देखो आमची ह्यानी तर रडायला लागली गाईस ना ग. काय आहे असं. नको नको ते डस्टबिन खरा हे होईल बेटा, ओलं होईल आपल्याला शिकवायचं.
ओय ते फुटल, तसं नको करू. मग अशीच बघ, तिथं नको हात लावू ग, तिकडे सगळं घाण आहे ना थोडाचं. अशीच आहे बरं का गाईस. नको म्हणते अय, त्याच्यावर नाही चढायचं असं, ठेवते बादली. मी म्हणले मी तर उतर खाली, मी फक्त हे दाखवायला आली होती गाईजांना. नाव गाईजांना हे बघा किती छान छान घरं आहे. मस्त त्या आजीन त्यांचं घर आहे, मस्त झाडं झुडं लावून ठेवले बरं त्यांनी. आणि किती भारी भारी घरं आहे, बापरे बाप. तर आमचे कधी होईल, आमचं घर कधी होईल. मला वाटतं या आयुष्यात तर नाही होणार आमचं घर, असं वाटतं. दुसऱ्यांच्या घरामध्ये राहून राहून पूर्ण आयुष्य जाईल का काय ना. कोणी आपलं स्वतःचं घर होणार का नाही? होणार ना. होणार का? चला, माझ्या मुलीने सांगितलेलं की आपलं घर होईल स्वतःचं, तर चांगली गोष्ट आहे. झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे, कारण दुसऱ्यांच्या घरात राहून राहून मी तर अक्षरशः बोर झालेले. आपण मोठी म्हणजे मोठी बिल्डिंग घेऊ. मोठी बिल्डिंग हे म्हणते, मोठी बिल्डिंग घेऊया. तेवढे पैसे पण पाहिजे ना बेटा. पैसे नसतं बिल्डिंगसाठी. हां, मग पैसे लागतात ना. हे काय फ्रीचं बांधलं जातं का? नाही, ते घर बांधलं तर जातं का पैसे घेते मग जातं? पैसे घेतात ना ते घर बांधायला. असं थोडी आपण काही इथं फ्रीचं राहतोय का? रूम भाडं देतो ना आपण महिन्याचे. मग तेव्हाच तर ठेवणार, नाही तर काढून देतील ना आपल्यांना, धक्के मार के निकाल देंगे बाहेर. पैसे नाही दिले तर? हां, पैसे नाही दिले तर कोणी ठेवत. पैशाशिवाय काहीच नाही बेटा लाईफमध्ये. दुसऱ्यांच्या घरी कुठं जायचं? दुसऱ्यांकडे चालवायचंय मग भेटल्याने आपल्याला तर. हां, मग पैसे असले तरच घेऊ ना. कमी पैशाचे थोडं खूप जास्त पैसे लागतात घर घ्यायला. मोठी नको बघ, अजून ये मस्त छान छान शाळे घातलेलं. पण पावसाने लई हाल केलं बरं का. मस्त कपडे तर माझे पूर्ण तिकडे टाकलेले आहेत बरं का, सगळे कपडे. चलू तर बघा गाईस, आता इथं सगळे कपडे माझे एवढे ओले होऊन जातात ना, काय सांगू. पूर्ण हे बघा काय करा बरं. इथं मग सगळे कपडे ओले होऊन जातात, पाणी इकडं सगळं पाणी मध्ये येतं. नको आहे पडशील, चल उतर खाली. चल चल उतर. हां, काय यायचं काय माहिती. चल गा हाय पुरी, चल ना. अरे अरे हां, खाली बस खाली बस. मी का बोलली झाली? थोडं ओली झाली. चालेल पाऊस. वेटिंगवर आहे. हनीला मी पेरू घ्यायला पाठवलेलं आहे, तर गेली आहे ती धुवायला. आणि वाटी आण आणि चाकू पण आण. सगळं मिस करू सांगते ती. हां, मग आता मोठी झाली, कामं करायचे. तर पाऊस पूर्ण दिवस सुरू आहे आणि आम्ही बसलो निवांत घरामध्ये कोंबड्यासारखे. ते कोंबडे कसे लपवून आपापल्या काय म्हणतात याच्यामध्ये बसतं, आपल्या घरट्यात बसतात, तसंच आम्ही पण आमच्या घरामध्ये बसलेलो गाईस. काय करावं, बाहेर निघायसारखं वातावरण नाही आहे, म्हणून कंटाळून बसलोय घरामध्ये निवांत. काल थोडंसं बरं वातावरण होतं, बरं होतं, सुट्टी होती म्हणून थोडंसं फिरून आलो आम्ही. आणि इथं तर बघा, इट इज व्हेरी काय म्हणतात, वेदर इज रेनी टुडे इज रेनी डे. थोडी इंग्लिश मला पण येते गाईज.
जल्दी जल्दी लाओ. दिस इज माय कार्टून. धुतलं ना? पेरू धुतलं का नाही? धुतलं ना. अच्छा, धुतलं. चल ना आता, खायचं नाही का? असं आहे माझ्या तर गाईजनो, पेरू खायला या. पेरू पेरू. अरे दिस इज किडायलं. दिस इज किडलेलं गाईस. पेरू इज किडलेलं. पेरू इज खडलं. पेरू इज किडलेलं. तर काल हनीच्या पप्पांनी आणलेलं होतं पेरू. म्हटलं चला, संपले पण बरं का. काल उपवास होता, मग म्हटलं चला फ्रुट्स मागून घेऊया. तर पेरू आणलेलं होतं. दिस इज फॉर यू. मस्त आंबट आंबट. घे ना. नीट खा. ह्या पोरीचं मध्ये भांग पाडून पाडून बघ ग, कसं दिसते. आता जागा दिसायला लागली गाईस. मध्ये भांग पाडून पाडून. पिल्लू, मध्ये भांग नाही पाडायची आता जास्त. हां, म्हणून तिला मी दरवेळेस सांगते की मध्ये भांग नको पाडत जाऊ. कसं आहे? चांगलं आहे. बटन लागून जाय. असं नाही का, दाखव, मी करून देते ना. खा ठेव प्लेटमध्ये. लाईक दॅट. खाता पूर्ण खायचं. नुसतं मधलं मधलं बिया बिया खाऊन घेते आणि वरच राहू देते. तर टेस्टी आहे बरं का काही. काहीच लागा. अच्छा. अच्छा, तर पेरू मला खूपच आवडतात बरं का. मला बी आवडतं. तुला पण आवडतात. तर डायजेशन साठी खूपच चांगले आहेत पेरू. ज्याने पण डायजेशनची प्रॉब्लेम असेल तर पेरू खात जा. तुमची पोटाची सिस्टीम आहे ना, बढिया होऊन जाईल. नाही तर गाइस, आज बना रहे हैं हम उड़ीद की दाल. तू परत आली इकडे. हिला जे पण म्हणजे खायला आलं ना, नाहीच म्हणते ती. नाही म्हणजे नाहीच असतं तिचं.
पण ती नंतर झालं का मग मस्त आवडीने खाते, असं आहे तिचं. तर माझी आणि एवढी गोड आहे ना तुम्हाला सांगू. तर हा जो रस्ता आहे हा त्र्यंबकेश्वरला जातो बरं का. त्र्यंबकेश्वरला जातो तो रस्ता ना ग. आणि हा रस्ता आहे त्र्यंबकेश्वरला जातो. सातपूर त्र्यंबकेश्वर हायवे मार्गाने जातो. तर कधी कधी माझ्याकडे पण आहेत मला डांबर रोड तिकडं. तर भरपूर रस्ते तिकडं जायचं असेल तर पण पैसे लागेल फिरायला जायचं असेल तुम्हाला तर म्हटलं चला डाळ बनवून देऊया. हे कुठं गेलं झाकण. एवढी भारी बनवणार काय सांगणार होते मी, एवढी भारी टेस्टी आणि हेल्दी पण आहे ना. तर एका दिवसात आपली बॉडी बनून जाईल अशी डाळ बनवणार आहे मी, म्हणजे आहेच म्हणा. तर हनीची पण बॉडी बनून जाईल. आज जर ती डाळ खाईल तर तिची तब्येत वाढून जाईल आणि बॉडी पण बनून जाईल बेटा. काय म्हणते, बॉडी बनवायची की नाही. हा ना, ते खायचं का खायचं. तिचं असं असतं ना, हे खायचंय ते खायचं. तर चला पटपट बनवूया आणि मस्तपैकी. अरे पकड इकडे, हेल्प मी. आणि एका हाताने बसून दाखवेल तुम्हाला काय माहिती आहे. This is not funny. I am very serious. I am very serious, guys. दिखा करके दिखाएंगे हम तो. तर मस्त झणझणीत अशी डाळ बनवणार आहे. तर पहिले पण बनवलेलं आहे, आज पण बनवते. तर काय सांगणार होती. तर मस्तपैकी झणझणीत बनवणार आहे. तोंडात पाणी सुटेल असं. तर तोंडात पाणी सुटलं असेल तर आतमध्येच घ्या, प्रोटीन भेटून जाईल इथूनच. तर इकडं डाळ बनवते. तुमच्या तोंडात प्रोटीन जे साचलेलं आहे तोंडामध्ये ते आतमध्ये घ्या आणि एका दिवसात तुमची पण बॉडी वाढून जाईल. हे काय चाललंय माझ्या कार्टूनचं बेबी. अरे हा मी लसूण सोलायला बसलेली होती गाईज इथं. तुमच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये ना विसरून जाते मी बरं का. काही काही गोष्टी ज्या ठळक गोष्टी असतात ना ते विसरून जाते मी. आता एका हाताने तर नाही सोलू शकत ना लसूण. काय भंडारा केलं काय सगळ्यांच्या इकडं. काय बोलते सगळ्यांच्या इकडे भंडारा केले. ओ ओ भंडाराच केलेलं इकडं तर. Guys, she is very irritating and I am so much boring today. I am भंडारा. सर ग बाई पूर्ण उडीदची डाळ ना अशी बनवायची, तोंडात पाणी यायला पाहिजे. हे पाहिजे इथे तोंडात आलं पाणी. काय करते हां दही खाते आणि तर तोंडात पाणी येईल ना असं बनवायचं असतं बरं का. असंच बनवणार आहे.
शकते बाई, बनवू शकते. बनवू शकते तू चांगली. येऊ का तुझ्याकडे? बनवू शकते. तुला काय सांगितलेलं आहे मी? काय? हा? मार पिटलेला नाही आहे हनीला. हा ग. असली भारी, कसली भारी बनवणार आहे, कसली भारी, असली भारी डाळ. डाळ पण मस्त शिजून गेलेली आहे बघा. लय भारी, लय भारी, लय भारी डाळ झाली ग, आपली उडद्याची डाळ झाली ग. कसली भारी, कसली भारी, कसली भारी. कंटाळा येतो ना स्वयंपाक करायला. मग माझं असं असतं, मध्ये मध्ये काय काय कार्टूनपणा करत असायचं आणि स्वयंपाक होऊन जातो तेवढ्यात. मी अशीच करते, मला कंटाळा येतो ना स्वयंपाक करायचा म्हणून अशीच करते.